चला तर मग मंडळी, हिवाळा आला की गावाकडे जाण्याचा एक आनंद असायचा. ती झणझणीत आमटी आणि भाकर, सोबतच झणझणीत चटणी. ही परफेक्ट चव जिभेवर अजून पण राहूनच जाणार. एक वेळा खाल्ली तरी पुन्हा पुन्हा खायची इच्छा होणारच. शेतामधल्या हिरव्यागार शेंगा आणि हिरवेगार टपोरे टपोरे दाणे सोलताना खूप वेळ लागतो, पण चव मात्र परफेक्ट असते. गावाकडे असताना प्रत्येकाच्या घरोघरी हिवाळ्याभर हीच रेसिपी होणार. कारण शेतामध्ये शेंगाच भरपूर असल्यामुळे लसण मिरची सोबत अद्रक तयार. त्याचसोबत काही तुरीचे दाणे चटणी बनवायसाठी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतले. लसूण असावा भरपूर, कारण चव परफेक्ट होणार. थोडे अद्रकचे काप आणि झणझणीत चटणी होण्यासाठी काही 5 ते 6 मिरच्या मिक्सरच्या पॉटला जाडसर वाटून घेऊ. जिभेला चव देते आणि जुन्या आठवणीकडे लक्ष हळूच वळवते. ही रेसिपी परफेक्ट आहे. मिक्सरला जाडसर वाटलेला मिश्रण तयार. आता यामध्ये आपण थोडा हिरवा सांबार, स्वच्छ धुवून छान कट केलेला हिरवा सांबार आहे. हिरव्या धान्याची चटणी ही रेसिपी कोणालाही जमेल. एकदम सोपी आणि उत्तम रेसिपी आहे. चवीप्रमाणे मीठ, जिरा पावडर, धनिया पावडर सर्व टाकून मिक्सरचे झाकण लावून घेतले आणि थोडे बारीक फिरवून घेतले. चटणी आपण छान बारीक फिरवून घेतली. या प्रकारे तुम्ही बघू शकता मंडळी. आता ही सर्व हिरवीगार चटणी प्लेटमध्ये काढून घेऊ. सुगंध तर फारच दरवळला. गावाकडले लोक म्हणतात ही मातीची चव आहे, घामाची भाकर आहे आणि एकदा खाल्ली तर पुन्हा खावीशी वाटणार अशी ही परफेक्ट चटणी आहे. सर्व प्लेटमध्ये काढलेल्या मिश्रण, एक हिरवी मिरची आणि वरतून हिरवा सांबार आणि मोहरी जिरं तडक्याचं तेल टाकू. वरतून ही चटणी तयार. ही चपाती असो, भाकर असो किंवा भात असो, कशासोबतही खाल्ली तरीही एकदम छान आणि जबरदस्त चवीची ही चटणी लागणार. मी या ठिकाणी मिक्सरला बारीक पेस्ट फिरवून घेतला तुरीच्या दाण्याचा. त्यामध्ये थोडी हिरवी मिरची टाकली होती. कढईमध्ये 2 चमच इतके तेल टाकले. तेल छान कडकडीत होण्यासाठी ठेवले. नंतर जिरे मोहरी तडतडीत होण्यासाठी टाकले. आता तेलामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि त्यासोबत लसणाचे 4 ते 5 तुकडे टाकले. नंतर मंद आचेवर होऊ दिले. मंद आचेवर झाल्यानंतर त्यामध्ये मिक्सरला फिरवलेला पेस्ट टाकला आणि मंद आचेवर फिरवून घेतला. घरामध्ये सुगंध दरवळला. आता या ठिकाणी झाकण ठेवून 5 मिनिटे होऊ दिले. 5 मिनिटांनंतर झाकण काढून बघितले. सबस्क्राईब करायला कंजूशी करू नका. आमटी तयार होत होती. भूक सहज लागत होती. मिक्सरच्या पॉटमध्ये थोडे पाणी टाकले. छान विसळून घेतले. मिक्सरच्या पॉटमधले पाणी आमटीमध्ये टाकले. आमटी करताना काळजी घ्यावी. जास्त घट नाही आणि जास्त पातळ नाही. आमटीला पाणी टाकताना तुमच्या आकारानुसार पाणी टाकू शकता. किती छान आणि हिरवीगार आमटी दिसत आहे. या आमटीमध्ये मी अर्धा चमच हळद वापरलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ वापरलेले आहे. हिवाळ्यामध्ये खास ही रेसिपी होतच असते. आणि एकजीव फिरवून घेतली. मंद आचेवर 5 ते 10 मिनिटे होऊ दिली. खेडेगावामध्ये शेती भरपूर असल्यामुळे रोजच्या रोजच तुरीच्या शेंगा मिळतात आणि आमटी रोजच्या रोज होणार म्हणजे होणार. या ठिकाणी आमटीला उकळी आलेली आहे आणि वरतून हिरवा सांबार टाकलेला आहे. बघा की मंडळी, किती छान आमटी झालेली आहे. आनंदाने सबस्क्राईब करा. मंडळी, तुमचे प्रेम मलाच आधार देते. भरपूर जणाला शेअर करा मंडळी. तुमचं प्रेम आणि आनंद मला दिसून पडणार. आपण आपल्या मुलाला सांगतो की लहान असताना ही आमटी आम्ही भाकरीसोबत खात होतो. आनंदाने सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा.